पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये आपल्याला बसायचं आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायचे आहे. ज्या ज्या स्नायूंना ताण पडलेला आहे त्या त्या स्नायूंना सैल करायचं आहे, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. शिथिल करायचा प्रयत्न. पाठीचा कणा ताठ, नजर दोनही भुवयांच्या मध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि आपल्याला दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. दोन्ही हातांच्या तळव्यांचा एकमेकांवरती दाब द्यायचा आहे आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि. हरि ओम. डोळे उघडायचे आहेत. पाठीचा कणा ताठ राहील, मान सरळ आणि आपल्याला पहिलं आसन करायचं पर्वतासन. नेहमीप्रमाणे नमस्कार मुद्रेमध्ये दोनही हात वरती, दोनही हातांचे दंड काना लावायचे आहेत, मान सरळ. आता मी एक म्हटलं की श्वास घ्यायचा आहे, दोन म्हटलं की श्वास सोडायचा आहे. पहिला श्वास घ्यायचा आहे एक, पोट आतमध्ये घ्यायचा, जास्तीत जास्त श्वास आपल्या फुफ्फुसांमध्ये घ्यायचा प्रयत्न. दोन, छातीचा पिंजऱ्याचा आकार मोठा करायचा आहे. परत एकदा एक, दोन, पुन्हा एकदा एक, दोन, परत एकदा एक, दोन, चौथा श्वास एक, दोन, पाचवा श्वास एक, दोन. नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही हात आता मागे करायचे आहेत, खांदे मागे रोल करायचे, मान सरळ. डावीकडे झुकायचं आहे एक, डावीकडे झुकायचं आहे, हनुवटी डावा पायाच्या गुडघ्याला टेकवायचे आहे. परत सरळ व्हायचं आहे दोन, उजवीकडे झुकायचं आहे एक, सरळ व्हायचं आहे दोन. परत एकदा डाव्या बाजूला एक, दोन, उजव्या बाजूला एक, दोन. पुढे झुकायचं मध्यभागी एक, कपाळ टेकवायचा प्रयत्न जमिनीला. दोन. परत एकदा सेम पुढे झुकायचं आहे एक, दोन. दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. कटीचक्रासन आपण करूयात. दोनही हात खांद्याच्या रेषेमध्ये एक, डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे दोन, उजव्या हाताने डावा पायाच्या गुडघ्याला पकडायचंय, मान मागे. आता उजवा हात वरती करायचा आहे एक, डावीकडे झुकायचं, तर उजवीकडे झुकायचं दोन. परत सरळायचं एक, डावा हात वरती केला आपण, पुन्हा दोन. परत सरळायचं एक, परत एकदा दोन. परत सरळायचं आहे एक, हळूवार हात करायचा आहे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा आहे. परत सरळायचा आहे एक आणि हात खाली दोन. परत उजव्या बाजूने करायचं आहे सेम,
दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, उजव्या बाजूला वळायचं आहे. दोन, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे, उजवा हात वरती करायचा आहे. एक, डावीकडे झुकायचं आहे. दोन, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. हात खांद्यातून वर खेचायचा आहे. कोपरातून सरळ बोटाला ताण. परत एक, सरळायचं आहे. परत एकदा. दोन, परत सरळायचं आहे. एक, परत एकदा. दोन, परत सरळायचं आहे. एक, परत एकदा वाकायचं आहे. दोन, परत सरळायचं आहे. एक, वर हात करायचा, खाली हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे. परत सरळायचा आहे. एक, आणि हात खाली. दोन. ठीक आहे. आता दोनही हात आपल्याला कडेनीवरती करायचे आहेत. एक हात वर, दोन्ही हातांची बोट गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. हात खांद्यातून वर खेचायचा आहे आणि कानाच्या मागे न्यायचं. ठीक आहे. कानाच्या मागे मान सरळ, आणि आपल्याला आता डाव्या बाजूला वाकायचं आहे. एक, डावीकडे वाकायचा आहे. हात कोपरांमध्ये न वाकवता. दोन, कोपरातून सरळ पाहिजे हात, तर उजवीकडे. एक, कोपरातून सरळ आणि वरच्या दिशेला ताणायचं हाताला. दोन, हात असे वर खेचायचे आहेत. परत डावीकडे. एक, वाकल्यानंतर सुद्धा खांदे असे लूज नाही करायचे, वरच्या दिशेने ताणायचं आहे. दोन, उजवीकडे. एक, दोन, हात करायचे आहेत सरळ, थांबायचं 10 सेकंद. एक, दोन, खांद्यातून हात वर, कोपऱ्यातून सरळ, बोटांना ताण. चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, हाताचे पंजे बाहेरच्या दिशेने आणि कडेने हात करायचे आहेत खाली. 10. ठीक आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. आता हळूवार दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ करायचा आहे. पायाचे पंजे स्वतःकडे घेचायचे आहेत. पोट आतमध्ये घेचायचं आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. परत एकदा. डावा पाय. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. उजवा पाय. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. ठीक आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत आणि आपल्याला दोन्ही हातांचे कोपरे टेकवायचे आहेत जमिनीला. पायाचे पंजे पुढे करायचे आहेत, पोट आतमध्ये खेचायचं आहे आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आतून बाहेर. करूयात. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. परत उजवा पाय गोल फिरवायचा आतून बाहेर. करूयात. एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. हळूवार सरळ उभं राहायचं, बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे, मान करायची सरळ. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्या मध्ये लागेल अशी ठेवायचे. दोन्ही हात बाजूला. आता श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे. एक, श्वास आतमध्ये, हात वर, हात खांद्यातून वर, मान सरळ, पुढे झुकायचं आहे. दोन, दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करायचा. नजर गुडघ्याकडे.
पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. परत हात करायचा वरती. एक श्वास आतमध्ये, हात वर, पुढे झुकायचा आहे. दोन श्वास बाहेर आणि पुढे, परत हात वरती. एक श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे. दोन श्वास बाहेर. थांबायचे 10 सेकंदांसाठी. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत हात वर, कडेने हात करायचे आहेत खाली. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. सिंपल. पाय सरळ राहील. पाय असा असा ठेवायचा नाहीये, तो सरळ ठेवायचा, पंजा स्वतःकडे ओढलेला. तर दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये, बोटांना ताण, हात खांद्यातून वरती खेचायचे. जास्ती थांबायचं, पाठीला पण ताण द्यायचा आणि मग पुढे झुकायचा. दोन श्वास बाहेर, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा. परत हात वर. एक श्वास आतमध्ये, हात कानाच्या मागे, पाठीला ताण. परत दोन श्वास बाहेर, पुढे, परत हात वर. एक श्वास आतमध्ये, 90 डिग्री अँगल पायाचा आणि कमरेपासून वरती शरीराचा, हात कानाच्या मागे, परत पुढे झुकायचं. दोन श्वास बाहेर, नजर गुडघ्याकडे. थांबायचे 10 सेकंदांसाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत हात वर. एक श्वास आतमध्ये आणि हात खाली. दोन श्वास बाहेर. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहे. भद्रासन करायचं आहे. दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. गुडघे खाली, पाठीचा कणा ताठ. गुडघे खाली खेचायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. आणि आता कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. एक मान वर, खांदे वर, पुढे झुकायचं आहे. कपाळ टेकवायचा प्रयत्न जमिनीला. पाठीचा कणा मात्र ताठ राहील. मान वर, परत सरळायचं. दो, परत एकदा. एक, परत सरळायचं आहे. दो. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. हात पाठीमागे ठेवायचे आहेत. दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. पायाचे पंजे सरळ राहतील. हात मागे, कमरेच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला कंबरवर उचलायचे आहे. तर यात एक श्वास आतमध्ये, कंबरवर, शरीर जमिनीला समांतर, मान मागे टाकायचे. दोन श्वास बाहेर आणि कंबर खाली ठेवायचा आहे. परत एकदा सेम. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एकदा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, पुन्हा एकदा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एकदा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पाय सरळ करायचे आहेत. मान करायचे आहे सरळ. आणि आता सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं. डावा पाय डाव्या बाजूने मागे घ्यायचा. उजवा पाय उजव्या बाजूने मागे घ्यायचा आहे आणि गुडघ्यांवरती आपल्याला उभं राहायचं आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोनही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. खांदे मागे रोल करायचे आहेत. मान सरळ आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. करूयात. एक श्वास आतमध्ये आणि मागे झुकायचं आहे. दोन श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा सेम. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एकदा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. दोनही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. कोपरे मागे करायचे. मान सरळ. डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे. एक, दोन. उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन. परत डाव्या बाजूला. एक, दोन.
उजवीकडे 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता सर्वांनी टाचेवरती बसायचं आहे. मान करायची सरळ, पाठीचा कणा ताठ, दोन्हीही हात कडेने करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफायची एकमेकांमध्ये, हात खांद्यातून वरती खेचायचे आणि श्वास आतमध्ये घेत मान वर करायचे. तर यात एक श्वास आतमध्ये मान वर, मागे टाकायचे, मान पाठीपासून कमरेपर्यंत ताण पडला पाहिजे आपल्याला. 2 मान सरळ. परत एकदा एक श्वास आतमध्ये, मान मागे, हात खांद्यातून वर खेचायचे आहेत. 2 श्वास बाहेर, मान सरळ. परत तिसरी हालचाल, एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत मान मागे टाकायचे आहे. 1. आता या स्थितीमध्ये तुम्हाला गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. 1 श्वास आतमध्ये, मान वर असलेल्या स्थितीत गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. परत वज्रासनात बसायचं आहे. 2 मान वरच राहील. परत एकदा 1 2 परत एकदा 1 2 परत एकदा 1 2 मान करायची सरळ आणि हात करायचे आहे खाली. ठीक आहे. आता दोन्ही हात मागे गुंफायचे, सिंपल. पुढे झुकायचंय, कपाळ टेकवायचंय जमिनीला. 1 सिंपल कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. मांडीचा दाब पोटावरती. परत मान करायचे आहे सरळ. आणि आता दोन्ही पाय परत सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ करायचा आहे. ठीक आहे. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. उजव्या हाताने डावा पायाला आणि डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा. करूयात. 1 2 3 4 5 पूर्ण मान माग करायचं. 6 7 8 9 10 पाय कोपरा गुडघ्यांमध्ये वाकवायचे नाहीत. 13 14 15 16 17 18 19 20. हळूवार हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही पाय जवळ करायचे. वज्रासनामध्ये बसायचं आहे आणि सर्वांनी आता उभं राहायचं आहे. पंजांवरती यायचं आहे आणि उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आपल्याला खांद्याने एवढं. बोटांना ताण द्यायचा आहे. कोपरे सरळ, मान करायचे आहे सरळ आणि आपल्याला खांदे गोल फिरवायचे मागून पुढे. करूयात. 1 2 3 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. मान सरळ, हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात पुढे गुंफायचे आहेत. हाताचे पंजे बाहेरच्या दिशेने. श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे, टाच वर करायचे. 5 श्वास घ्यायचे आपल्याला. 5 वेळा टाच वर करायचे. परत पहिला श्वास. 1 टाच वर, हात थोडेसे कानाच्या मागे. 2 श्वास बाहेर, टाच खाली. ठीक आहे. परत एकदा कडेने दाखवतो. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा 1 श्वास आतमध्ये, हात थोडेसे कानाच्या मागे, कोपरातून सरळ. 2 श्वास बाहेर. आता 5 सेकंद थांबायचं आहे. श्वास आतमध्ये रोखून धरायचा आहे. 1 श्वास आतमध्ये, हात कोपऱ्यांमध्ये वाकवायचे नाहीयेत. 1 2 3 4 आणि 5. हळूवार श्वास बाहेर, टाच खाली. 10 सेकंद थांबायचं. आता हात जास्तीत जास्त मागे न्यायचा प्रयत्न करूयात. 1 श्वास आतमध्ये आणि हात जास्तीत जास्त मागे न्यायचा प्रयत्न करायचा आहे. 10 सेकंद थांबायचं. 1 2 3 4 5 6 7
8, 9 आणि 10. श्वास बाहेर, टाच खाली आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत पुढे, पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचा आणि मांडी करायची आहे जमिनीला समांतर. करूयात. 1, 2, परत एकदा. 1, 2, तिसरी हालचाल. 1, 2, बोट सरळ. 1, 2, परत एकदा. 1, 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. त्रिकोणासन करूयात. दोन्ही पायामध्ये अंतर, त्या बाजूला चेहरा साधारणतः 4 फूट अंतर घ्यायचं आहे दोन्ही पायामध्ये. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे श्वासासोबत. 1, डावीकडे झुकायचं आहे. 2, श्वास बाहेर, मान करायचे खाली, हनुवटी खांद्याला टेकवायचे, हात सरळ, बोटांना ताण. परत श्वास घेत सरळायचं आपल्याला. 1, श्वास आतमध्ये आणि सरळ. 2, श्वास बाहेर, हात खाली. डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय बाहेरच्या दिशेने. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1, उजवीकडे आता आपल्याला झुकायचं आहे. 2, मान करायची खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. दोन्ही खांदे, छाती, पाय एका रेषेत येतील यासाठी थोडेसे हात मागे खेचायचे. परत श्वास सरळ. 1, श्वास आतमध्ये घेत सरळायचा आहे आणि हात खाली. 2, परत एकदा डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1, डावीकडे झुकायचं आहे. 2, मान खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची. उजव्या हाताकडे लक्ष द्यायचं आहे आणि उजवा हात गोल फिरवायचा आपल्याला. तर यात 1, 2, मान खाली ठेवायची, कानाला स्पर्श करत हात गोल फिरवायचा आहे. 3, 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. हळूवार सरळायचं आहे. 1, श्वास आतमध्ये, हात सरळ आणि हात खाली. 2, श्वास बाहेर. परत उजवा पाय बाहेरच्या दिशेने. दोनही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1, उजवीकडे झुकायचं आहे. 2, ठीक आहे, मान खाली करायची, हनुवटी उजव्या खांद्याला लावायची आणि डावा हात गोल फिरवायचा आहे. 1, 2, 3, 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. परत सरळायचं आहे. 1, श्वास आतमध्ये आणि 2, श्वास बाहेर आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. 1, दोन्ही हातांची बोट गुंफायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे, पायाचे पंजे सरळ राहतील. ठीक आहे. पूर्ण पायाचे पंजे सरळ ठेवायचे, असे ठेवायचे नाहीत. सरळ आणि डावीकडे झुकायचे आपल्याला. 1, हात कोपरातून सरळ. 2, हात वर कानाच्या मागे उजवीकडे. 1, 2, छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नायूंना ताण. पुन्हा 1, 2, उजवीकडे. 1, 2, हात सरळ करायचे आहेत, कडेने हात करायचे आहेत खाली. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान सरळ. आणि आपण सूर्यनमस्कार करूयात. 6, दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान सरळ करायचे आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. श्वास आतमध्ये घेत दोनही हात आपल्याला वरती करायचे आहेत. 2, श्वास आतमध्ये पुढे झुकायचे आहे. 3, डावा पाय मागे. 4, उजवा पाय मागे. 5, टाचा टेकवायच्या. 6, गुडघे छाती हनुवटी. 7, 8, डावा पाय पुढे. 9, 10, 11 आणि 12. परत एकदा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9
10, 11 आणि 12. परत एकदा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. परत एकदा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. पाचवा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. परत एकदा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे. सर्वांनी आता पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे आणि पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. पाठीवरती झोपायचं आहे. डोळे बंद, लक्ष श्वासावर. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायची आहे. हाताची पंजे आकाशाकडे. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत. आता हातांचे पंजे जमिनीला टेकलेले. श्वासाची आणि हृदयाची गती सामान्य झाल्यानंतर आता आपल्याला पुढचे आसन करायचे आहेत पाठीवर झोपून. त्यातलं पहिलं पवनमुक्त आसन. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. अर्ध पवनमुक्त आसन आपण करतो आहोत. मांडीचा दाब पोटावर. उजवा पाय जो सरळ आहे तो आपल्याला गोल फिरवायचा आहे. थोडस व्हेरिएशन त्याच्यामध्ये करूयात. उजवा पाय गोल फिरवायचा आतून बाहेर. 1, मॅक्सिमम रोटेशन. 2, हिप जॉईंटचं मॅक्सिमम रोटेशन करायचं आहे. 3, 4 आणि 5. डावा पाय पूर्ण खेचलेला. परत विरुद्ध दिशेने. 1, 2, 3. उजवा पाय आपण गोल फिरवतोय दोनही बाजूनी. 4 आणि 5. नियमित त्याची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. जेवढा पाय सरळ तेवढा आपल्या गुडघ्यांच्या लिगामेंटला फायदा जास्त. डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. आता सेम आपल्याला करायचं आहे. मांडीचा दाब पोटावर. ही जी उजव्या हाताची जी पकड आहे ती सैल होऊ द्यायची नाहीये. पूर्ण पोटावरती खेचायचं आहे. पाय गोल फिरवताना पण हे असंच ठेवायचं आहे. आता डावा पाय गोल फिरवायचा आतून बाहेर. करूयात. 1, मेडियल टू लॅटरल. 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5.
परत विरुद्ध दिशेने. झालं. परत पाय सरळ करायचा आहे. हाताचे पंजे आकाशाकडे. डोळे बंद. थोडस पायाच्या स्नायूला रिलॅक्स आपल्याला करायचं आहे. आणि आता दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोनही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे. पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. पायामध्ये खांद्याने एवढं अंतर दोनही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे. मान करायची आहे सरळ. आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला कंबर वर उचलायची आहे. करूयात. श्वास आतमध्ये घेत कंबर वर उचलायची आहे. छाती हनुवटीच्या जवळ आपल्याला न्यायची आहे. करूयात श्वासासोबत. एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. परत एकदा. एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. परत एकदा कंबर उचलायचे. 5 सेकंद आपल्याला थांबायचं आहे. करूयात. एक श्वास आतमध्ये. थांबायचं आहे 5 सेकंद. एक, दोन, तीन, चार आणि 5. हळूवार कंबर खाली ठेवायची आहे. दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकलेले ठेवायचे आहेत. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडलेले ठेवायचे आहेत. गुडघे जोडायचे आहेत. टाचा पंजे जोडायचे आहेत. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. आणि दोनही गुडघे डावीकडे करायचे आहेत. मान करायची उजवीकडे. करूयात. एक, दोनही गुडघे डावीकडे करायचे आहेत आणि मान उजव्या बाजूला करायची आहे. मान पूर्ण उजव्या बाजूला करून उजवा कान जमिनीला टेकवायचा आहे. पोटाच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. दोनही गुडघे एकमेकांवरती येतील असा प्रयत्न. दोन्ही टाचा आणि पंजे एकमेकांवरती. परत पाय करायचा आहे सरळ. एक, दोन्ही पाय सरळ. मान सरळ. परत दोन्ही पाय उजवीकडे. मान डावीकडे. दोन पाय उजव्या बाजूला टेकवायचे आहेत पूर्ण. मान डावीकडे करायचे. आता डावा कान पूर्ण जमिनीला टेकला पाहिजे. दोन्ही हातांचे तळवे जमिनीला टेकलेले. तर पाय करायचा सरळ. एक श्वास आतमध्ये. पाय सरळ. परत उजवीकडे. दोन श्वास बाहेर. सॉरी, पाय डावीकडे. मान उजवीकडे. आता पोटाच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे. आणि या स्थितीमध्ये आपल्याला कपालभाती करायची आहे. पोट आतमध्ये घ्यायचं तर श्वास बाहेर सोडायचा आहे. करूयात कपालभाती. हळूवार पाय सरळ करायचे आहेत. आणि दोन्ही पाय उजवीकडे करायचे आहेत. मान डावीकडे करायचे आहेत. दोन. दोन्ही पाय उजव्या बाजूला. मान डावीकडे. पाठीला आणि पोटाच्या स्नायूला तीळ द्यायचा आहे. या स्थितीमध्ये कपालभाती प्रमाणे पोटाची हालचाल करायची आहे. पोटातील आतल्या स्नायूंचा टोनिंग याच्यामुळे होणार आहे. त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे. करायचे कपालभाती.
मग पाय करायचा सरळ. एक. पूर्ण दोनही पाय सरळ करायचे आहेत. हात खाली. डोळे बंद. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. आणि सर्वांनी आता डाव्या कुशीवर वळायचं आहे आणि पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवर वळायचं आहे. पोटावरती झोपायचं आहे. दोनही हात एकमेकांवर. कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. नंतर आता दोन्ही हातांवरती टेकवायचे आहे. पहिलं आसन करायचं आहे. दोन्ही हातांवर दाब देऊन मानवर छातीवर हात सरळ करायचे आहेत. एक. सिंपल सर्वासन नाही तर सिंपल भुजंगासन. हात सरळ मानवर टाचा पंजे जोडायचे आहेत या स्थितीमध्ये. परत खाली यायचं आहे. दो. परत एकदा सेम. एक. मानवर हात सरळ गळ्याच्या असताना ताण. परत खाली यायचं आहे. दो. दोन्ही हात पुढे करायचे आहेत. आता हनुवटी जमीन टेकवायची आहे. दोन्ही हात पुढे. बोटांच्या सहाय्याने खांद्यातून वर खेचायचे. हात हाताचे पंजे जमिनीवर टेकवायचे आहेत. मान करायचे आहे वर. एक. मान वर करायचे. हात जमिनीवर टेकलेलेच राहतील. डावा पायाकडे लक्ष द्यायचं आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे. तर यात एक. डावा पाय वर. पायाचा पंजा पाठीमागे. गुडघ्यातून सरळ. दोन. मान वरच राहील. उजवा पाय. एक. पूर्ण मानेपासून कमरेच्या स्नायूंपर्यंत ताण आपल्याला द्यायचा आहे. दोन. परत एकदा. डावा पाय. एक. मान वर राहील. मॅक्सिमम मान वर करायची आहे. हातांचे तळवे जमिनीवर टेकलेले. दोन. उजवा पाय. एक. दोन. पूर्ण खाली हनुवटी टेकवायची आहे. आता आता डावा पाय आणि उजवा हात आणि मान आणि छातीवर उचलायचे आहे. करूयात. डावा पाय उजवा हात. एक. मान आणि छाती. पाय सरळ राहील. हात कोपऱ्यातून सरळ. बोट सरळ. दोन. उजवा पाय. डावा हात. मान आणि छातीवर उचलायचा प्रयत्न करूयात. एक. दोन. परत एकदा. डावा पाय उजवा हात. एक. थांबायचे 5 सेकंद. एक. दोन. तीन. चार. पाच. झाली. उजवा पाय. डावा हात. एक. 5 सेकंद थांबायचं आहे. एक. दोन. तीन. चार. पाच. आता पायाचे पंजे जमिनीत टेकवलेलेच ठेवायचे आहेत. दोनही हात मान आणि छातीवर उचलायचे आहे. पायावर उचलू द्यायचे नाहीयेत. करूयात. एक. दोन. परत एकदा श्वासासोबत श्वास आतमध्ये घेत वर. श्वास बाहेर सोडत खाली. पहिला श्वास. एक. दोन. परत. एक. दोन.
रिलॅक्स व्हायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवर. कपाळ दोन्ही हातांवर. वर श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. दोन्ही हातांचे कोपरे खांद्याच्या रेषेमध्ये ठेवायचे आहेत. आता असे दोन्ही हातांचे कोपरे खांद्याच्या रेषेमध्ये, मान वर, आणि दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत आणि वरती घ्यायचे आहेत. करूयात. एक, दोन. परत एकदा. एक, दोन. पुन्हा 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 एक, दोन. हात सरळ करायचे आहेत. मान करायचे आहे वर, आणि दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, वरती घ्यायचे आहेत. करूयात. एक, ज्यांना शक्य त्यांनी करा, त्यांना नसेल शक्य त्यांनी कोपरे टेकवायचे खाली. दोन. कोपरे टेकवले तरी चालतील. परत. एक, पायामध्ये थोडं अंतर वाढवलं तरी चालेल. दोन. परत. एक, सुरुवातीला पायात अंतर घ्यायचं, नंतर हळूहळू कमी करायचा प्रयत्न. दोन. शेवटचा. एक, 10 सेकंद थांबायचं आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10. पाय सरळ. कोपरे टेकवायचे आहेत. पूर्ण खाली यायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवर. कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. दोनही हात आता खांद्यांच्या बाजूला करायचे आहेत. हनुवटी जमिनीला टेकवायची आहे, आणि दोनही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत आपल्याला सरळ. करूयात. एक, दोनही हातांवरती दाब, मानवर, छातीवर हात सरळ. गळ्याच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. कंबर उचलायची आहे आणि टाचीवरती बसायचं आहे. दोन, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत दोनही हात वरती करायचे आहेत. एक, श्वास आतमध्ये, हात वर आणि हात खाली. दोन, श्वास बाहेर. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील. लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायची आहे. हळुवार श्वास घ्यायचा आहे, हळुवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. आणि आपल्याला भ्रामरी प्राणायाम करायचा आज. दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी आपले कान बंद करायचे आहेत. निदर्शक बोट आणि मधलं बोट आपल्या डोळ्यांवरती ठेवायचं आहे. करंगळी ओठांच्या खाली आणि करंगळीच्या शेजारचं बोट ओठांच्या वरती आपल्याला ठेवायचं आहे. आणि आपल्याला खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. श्वास बाहेर सोडताना भुंग्याप्रमाणे आवाज करायचा आहे. 5 श्वास आणि 5 वेळा आपण भ्रामरी करणार आहोत. खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे.
दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आता. भ्रामरी प्राणायामामुळे निर्माण होणाऱ्या स्पंदनांकडे लक्ष द्यायचं आहे. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायचा प्रयत्न. हळुवार खोल श्वास घ्यायचा आहे, हळुवार खोल श्वास सोडायचा आहे. श्वास घेणं आणि श्वास सोडणं लांबवायचं आहे. प्राणायाम संपल्यानंतर लगेच सामान्य श्वसनाची गती ठेवायची नाही आहे. तर ज्या गतीमध्ये आपण प्राणायाम करताना श्वास घेतला होता त्याच गतीमध्ये श्वास आपल्याला ठेवायचा आहे. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी आपली छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे. आज याच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण 7:30 वाजता भेटूयात. थँक्यू.